काय त्या पुरीला कामाला लावते ग रोज उठून. कसं ग तुला पटत नाही तिला त्या- आवडतं. तिला आवडतं रोज तिला भांडी घासायला लावते. तुला पटायला पाहिजे अश्विनी. शिकलं पाहिजे तिने बी. हा आणि तुला पण काय कर शाळा बिया सोडायची सगळं सोडायचं आणि पण तुला कुणी सांगितलं मम्मीने सांगितलं का तुला भांडी घासायला का ग तू तिला सांगितलं हा तुला किती वेळा सांगितलं काम करू जाऊ नको माझं लेकरू पार वाळून गेलं का राहिलंय का मास्कांड अंगाला राहिलंय का कुठं काय राहिलंय का चितू कुठलं सारखी हो का असं ती काय ती बसवूनच चुकी झाली येतं न तिला काय दू वाटत का डबल पाठ ठेवायचा काय कार्तिक तर मला काय कळणार का डबल पाठ ठेवायचा की लगे उभं राहायचं आणि सगळेजण म्हणते इथं ओव्हन ठेवू नका तर ओव्हन बंद आहे आता त्याला सिस्टीम अशी करायची इथं पॉईंट काढला आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो इथं पॉईंट काढला आहे मी इथं पॉईंट काढला आहे इथं सिस्टीम केली तर काय करायचं आहे इथं एक फॅब्रिकेशनमध्ये स्टँड करून ह्या जेअरच्या वर मस्तपैकी बसून ठेवायचं आहे ओव्हन आता इथला काढायचं आहे आणि इथं हे बसवायचं आहे काय फिल्टर बसवायचं आहे आपला तर असू द्या मस्तपैकी बघू आणि कॉफी केली छान अशी सुंदर अशी चहा केला आहे का बरं आणि चला बकुळाला सुद्धा असे चपाती जमत नाही असे अश्विनी कसा भारताचा नकाशा काढलाय पण असू द्या नो प्रॉब्लेम अन्ना बर काय काय तुम्हाला सांगू अश्विनीने कांड केलाय अश्विनीने काल कांड केलाय आता काय तुम्हाला सांगू नंतर मम्मी लय मोठा कांड केलाय तुम्हाला काय कांड काय केलाय सांगतो आणि चला आपलं मस्तपैकी घर स्वच्छ असं सुंदर असं दिसतंय छान असं आणि ही पण घर पावसा पाण्याचं आतमध्ये कसं एकदम छान असं झालंय निवांत मस्त आणि छान वाटतं बरं का ह्या पण रूममध्ये असं लायटिंग येतं 3 प्रकारच्या लायटिंग आहेत असं 1 2 3 अशा लायटिंग आहे पण छान वाटतं असं द्या मस्तपैकी आणि दुसरी लाईट लावली ना अशी एकच लाईट लावली म्हणजे ही पण छान वाटते असं छान दिसतं घर मस्तपैकी आणि अनु दीदी कुठे गेली आपल्या वरच्या मजल्यावर तुम्हाला तर माहिती लोणचं आहे आणि लोणचं विकायचं चाललंय आणि चला अश्विनी लय मोठा कांड केला तुम्हाला धावतो मस्तपैकी छान असं आपली गाडी मैना पण आहे कुठे जायची तेव्हा कपडे वाया घालायला इथं केले आणि कौलं पतालेत काल जे थोडं कुठं कसं आणि वरनं कौलं पडलेले अनुष्का येस ती आज सुट्टी म्हणली पप्पा काय काम करू तिला म्हणलं कौलं येच मस्तपैकी टोपणात भर आणि तिकडे टाकून दे हां आपल्याकडे काम लय असतं फक्त काम करणारी माणसं पाहिजे तर हां बसून ठेवायची नाहीत पाटा उचलायचं हां उचल काय उचल म्हण पटापटा हळूनी नाही पटापटा चला काम करायचं हा तसलं रडत पडत अजिबात काम करायचं नाही चला आपल्या कंपनीकडे माणसांना दादा बघतोय का नाही पण बघायचंय ह्या वर्षी 100% आपल्याला कडनी झाडं लावायची आहेत गार्डन करायचंय सगळं पटांगण केलं इथली कच उचलून तिथे टाकली इट आहेत सगळं आहे आणि सगळं जिथलं तिथं करायचं आपल्याला असं नाही की नाही मस्तपैकी छान असं सुंदर असं नजारा करायचा ह्या वर्षी आपल्याला काही जास्त खर्च नाही पण तो का आता तवा घासायला लावला तुम्ही म्हणसान की आणि लागू पाठी च्या केलेला पण ना देवा बघा ओ पुरीला किती ओ लेकरांना माझ्या सासरवास आहे हा का ग एवढं काम सांगते लेकराला नको का बाळा आपण भांडी घासायला नको घासत जाऊ आजपासून राजीनामध्ये घासायचे का नाही घासती तर घर तिला लय आवडतं असं द्या वर पाण्याची टाकीन काल दोघीला 2 बाटल्या आणल्या मस्तपैकी स्टीलच्या ही चिऊ दिदीची आणि ही अनु दिदीची दोघीला 1 बाटली आणली छान अशी आणि लय जण म्हणली दादा ही सेल लागल्यानंतर आम्हाला सांगत जा पण विषय काय होतो रिलायन्स मॉलमध्ये सेल लागलं का तिथं दुकान आहे मोर की तिथंच दुकान आहे मोर मग काय करतात अश्विनीला येऊन सांगतात अश्विनी दिदी सेल लागले लगे अश्विनी काय करते पळत जाते की घेऊन येते आणि म्हणजे त्या दिवशी 300 रुपयात एवढं सामान आणलं तुम्हाला लावतो ही कप आहेत ना कप खूप मोठं कप आहेत पुन्हा ही पण बिर्याणी 199चा कप फक्त किती रुपयाला 35 रुपयाला मिळाला हो का असं कप आहेत हे असं मोठं कप आहेत दूध प्यायचं ही ती असलं कप लय आणलं मीच गेलो पत किती झालं 3 होत्यात कशाला पण 4 5 ह्यातला कुठं गेला काय ना
चिवणी काढला वाटतं. हे 5 कप आणलं आणि ह्या भरण्या बघायच्या का 20-20 रुपयाच्या भरण्या आहेत. दर की 1 मिनटं असं ह्या भरण्या 20-20 रुपयाच्या भरण्या आहेत. 1 2 3 लय जण म्हणतात आता शेल लागले. आता नेक्स्ट टाइम काय करीन लय सामान घेईन शेल लागले हो आता टिरे आता कपाट मान्य म्हणले ना तरी 1000 रुपयाचे घेईन. आणि तुम्हाला व्हिडिओ टाकले तुम्ही न्यायचं दुकानावर अश्विनी पैसे चेअर आणि ह्याच्यातलं निम सामान आम्ही आमच्या वस्तीला भावाला दिले मी. म्हणजे ही 1 कप आणखी 1 कप पण काय होतं काय घ्यावं आणि काय नाही हो का एवढं कप 8 रुपयाला काय येतं मग काचाच्या भरण्या. पुन्हा हो का ही पण 3 पुन्हा ही पण 8 रुपयाला 4 भरण्या 1 2 3 4 फक्त 8 रुपयाला. ती पण काचाच्या अशा भरण्या प्युअर काचाच्या वरनं पडली तरी सहजासहजी फुटत नाही. बघा कप चिवला किती पी बघा कप चिवला किती मोठा कप आहे हो का. हा त्याच्यानंतर आणखी काय आणलं माहिती का आणखी हे 6 कप फक्त 49 रुपयाला. हे दुसरं सेट होतं सेट मधलं 49 रुपयाला असलं 4 सेट घेतलेलं. पण म्हणले तुला एवढं काय करायचं बाकीच्यांना पुरलंच नाही. तिथं लय गर्दी असते शेल लागली की सगळेजण 4-4 5-5 उचलतात. मी 3 उचललेलं दुसरं 2 दिलं वस्तीवर 1 2 3 4 5 6 असं हे पण उचललं. आता तिथं DIY हाय रिलायन्स मॉल हाय वरती भरण्या येतात कुठं तिथे फ्रीजवर फ्रीजवर आणखी भरण्या तुम्हाला लावतो. मोठ्या थांबा एकच मिनिट हे ठेवून देतो फक्त तुम्ही बघत राहा. आणि काय- माझं चहागार म्हणजे होते. विषय काय करायचा आहे हे कमन घेतलं आपल्याला इथं किचन ट्रॉली मांडणी बिन्नी सगळा सेटअप करायचा आहे ना निवांत झाल्यावर मग काय काय होईल त्यावेळेस आपल्याला असं मांडणीवरती लावायला ह्याला छान दिसत. हा ते चिव दिदीने कशाला काढलाय आपल्याला काढलाय चहा प्यायला काढला. चहा प्यायला काढलाय. आणि असल्या काचाच्या वस्तू कसं कार्यक्रम असला काय असला कप ही चांगलं वाटते. काय ग कुठे गेला ग हा हळूच काढा 49 रुपयाला 2 ते काढा त्यातनं. हा ह्या 49 रुपयाला 2 भरण्या. हे आणखी असल्या लय भरण्या घेतलेल्या फक्त 49 रुपयाला 2 भरण्या एकदम छान अशा असल्या 12 भरण्या घेतलेल्या. पण सगळ्यांना दिले तिथं मॉलमध्ये म्हणली आम्हाला राहिले नाही तर पुन्हा आणखी भरपूर म्हणजे लय काय 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 काचाच्या वस्तू आम्ही घेतो. आणखी भरपूर घेतलेले आतमध्ये दिवाणमध्ये पडदन बिडदन कपडेन बिपडेन म्हणजे पडदं एवढं घेतलं ना तुम्ही विचारूच नका. आणि ते शिलाई ती बाकीचं आहे म्हणजे अशा गोष्टी लागल्या की आम्ही घेतो डिस्काउंट असतं. आणि अश्विनीला लेकमीचं ओरिजिनल सामान 10,000 रुपयाचं किती रुपयात घेतलं असेल मी फक्त 900 रुपयात घेतलं 10,000चं 9,900 नाही, 90. जास्त गेलेत 2-2.5 हजार गेलेत त्याला. पण ती नंतर घेतलं ना तो डबल प्या चहावर आता. चल आता मस्त पैकी चहा पितो आणि बाळांनो जेवा जेव आता. हा फोन ठेव आणि झाली जेव. भांडी घासून तुझी आता चहाची भांडी झाली की कारण जागाच जेव आता. जेव आता घास तेवढी भांडी घास उठ. घास तुझं काय होतं माहिती का चिवडी दे तू घासली ना मला त्यातले चॅपी वाटतो. तुझ्यासारखं स्वच्छ कोणच घासत नाही घरात. आता तो कप घासला म्हणून मी चहा पितो नाही तर मी चहाच नसतो पिलो असतो का मी चहा. पप्पा मी नाही घासला ती मग कुठे घासलाय त्या आधीचा आहे मी दुसरा घासलाय दुसरा घासलाय होय मग जाता तेवढं बघलं घास उठ की नको ए नको जा जा जेव जा तू. अगं राहू द्या बाळा मी घासते तू जेव आता. चल पिले इकडे राहू दे चेष्टा करतोय तुझी ये इकडं. असू द्या तर मित्रांनो चला या गोष्टीवर पोरीला टीव्ही नाही आणला पण दुसरं शॉपिंग केलं अश्विनी काल. पण असू द्या तिला ते गरजेचं होतं व्हिडिओ येईल पेशल झोप आज नाही म्हणतं सुट्टी म्हणल्या. सुट्टी ती झोप आयुष करा पाण्यान काढून दिली तुझ्या हातचं. चला बाय. बाय.